नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 दॅट इज हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. या चॅप्टरमधले कोणते असे क्वेश्चन्स आहेत किंवा टॉपिक्स आहेत जे एक्झामला येऊ शकतात आणि कोणते असे टॉपिक्स आहेत जे तुम्ही आरामात स्किप करू शकता, म्हणजेच तुम्ही कमीत कमी वेळ जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता. हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा हा जो पॅरेग्राफ आहे हा पूर्ण तुम्ही स्किप केला तरी पण चालू शकतो, पण याच्यामध्ये तुम्हाला फक्त हेरिडिटीची जी काही डेफिनेशन आहे तर तेवढी फक्त लक्षात ठेवायची आहे. बाकी हा पूर्ण पॅरेग्राफ तुम्ही स्किप करू शकता, ठीक आहे. आणि तुम्हाला बेसिक नॉलेज तर असेल की ग्रेगर मेंडेल जे आहेत तर हे मॉडर्न जेनेटिक्सचे पायोनियर होते. हे काही याच्या आधी एक्झाममध्ये नाही विचारलं गेलं आहे, बट मे बी कधी आलंच खूप अवघड पेपर काढायचा असेल तर येऊ शकतं. तसं काही तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे, नसेल तरी पण काही फरक नाही पडणार, स्किप करू शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेंट्रल डोग्मा एक्सप्लेन करायला एक्झाममध्ये विचारलं जातं डेफिनेशन लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या तिघांच्या हे डेफिनेशन्स खूप महत्त्वाच्या आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट डेफिनेशन्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतीलच. नेक्स्ट हे जे डायग्राम्स आहेत याच्यावरती कसे क्वेश्चन्स येतात तर तुम्हाला या ठिकाणी सपोज की इथे तुम्हाला असं ब्लँक दिलं जाईल आणि इथे कोणतं एन्झाईम यूज केलं जातं ते विचारलं जाईल, किंवा इथे ब्लँक दिलं जाईल आणि ही कोणती प्रोसेस आहे ती ओळखण्यासाठी येऊ शकते, किंवा अगेन इथे पण ब्लँक दिलं जाऊ शकतं, इथे काय असायला पाहिजे ते आयडेंटिफाय करा. इथे ब्लँक दिलं जाईल आणि सपोज की ए दिलं जाईल, म्हणजे एचं तुम्हाला नेमिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने ब्लँक्स वगैरे देऊन तुम्हाला येऊ शकतं. डिरेक्टली ड्रॉ करायला कुठलाही प्रश्न येणार नाही. आला तर असे ब्लँक्स दिले जातील किंवा इदर प्रोसेस आयडेंटिफाय करा आणि त्याचं डेफिनेशन लिहा असं येऊ शकतो क्वेश्चन, ठीक आहे. नेक्स्ट आहे हे तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर म्युटेशन म्हणजे काय असं या ठिकाणी आहे. सो जे काही सडन चेंजेस होतात जीन्समध्ये त्याला आपण म्युटेशन म्हणतो. सो ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आहे अगेन इव्हॉल्युशनची डेफिनेशन, इथपर्यंत ही केली तरी पण चालेल. येस, ही डेफिनेशन केली तरी पण चालेल. बाकी हे जे मधलं कॉन्टेंट आहे हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालणार आहे. नेक्स्ट आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. याच्यावरती ना हे बघा एक्सरसाइजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतो आहे. तर असा क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. सो त्यासाठी तुम्हाला सगळे एव्हिडन्सेस माहिती पाहिजेत, सगळ्या एव्हिडन्सेसची नावं माहिती पाहिजेत. त्यातल्या त्यात पण जर तुम्हाला एव्हिडन्सेसमधलं काय करायचं तर बेसिकली हे जे एव्हिडन्स आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, हे सगळे ऑर्गॅनिझम्स एका कॉमन एन्सेस्टरपासून इव्हॉल्व झालेत हे कसं दाखवतं हेच तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक एव्हिडन्समध्ये प्रत्येक एव्हिडन्स सगळे ऑर्गॅनिझम्स एका कॉमन एन्सेस्टरपासूनच इव्हॉल्व झालेत हे कसं दाखवतं हे तुम्हाला करायचं आहे. बाकी एक्स्ट्रा काहीच करायचं नाही आहे, ठीक आहे. सो ही जी काही इन्फॉर्मेशन आहे एवढी केली तरी पण चालेल. आहे असं लिहायची गरज नाही आहे, तुम्ही मनाने पण लिहू शकता. हे वाचा, तुमच्या शब्दांमध्ये उत्तर तयार करा आणि लिहिलं तरी पण चालणार आहे. सिमिलरली ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेसमध्ये तुम्हाला हा डायग्राम किंवा हे जे चार्ट आहे जे पण हे आहे डायग्राम हे दिलं जाऊ शकतं आणि याच्या अकॉर्डिंग ओळखा की हे कोणतं एव्हिडन्स आहे असा प्रश्न येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे एव्हिडन्स सगळे ऑर्गॅनिझम्स एका कॉमन ॲन्सेस्टरपासून बनलेले आहेत हे कसं दाखवतं तर यांचं हाडांचं स्ट्रक्चर वगैरे सेम आहे. सो हे सगळं इथे लिहिलं आहे, तर असे प्रश्न तुम्हाला याच्यावरती येऊ शकतात. नेक्स्ट आहे वेस्टिजियल ऑर्गन्सवरती. याच्या आधी 3 ते 4 वेळा PYQsमध्ये हा प्रश्न आलेला आहे. सो नक्की करायचं आहे, पूर्ण क्वेश्चन येतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही काही स्किप नाही करू शकत. नेक्स्ट आहे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये याच्यामधलं न करता कार्बन डेटिंग प्रोसेस जी आहे तर ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बाकी हे कुठलाही डायग्राम एक्झाममध्ये येत नाही, ही पण इन्फॉर्मेशन नाही येत, सो हे तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे कनेक्टिंग लिंकमध्ये गिव्ह द रिझनमध्ये ज्याप्रमाणे क्वेश्चन्स आहेत. एक मिनट, गिव्ह सायंटिफिक रिझन जे आहे आपल्याकडे एक्सरसाइजमध्ये, कुठे बरं गेला हा प्रश्न, हां नाही आहे का याच्यामध्ये, कदाचित डायजेस्टमध्ये वगैरे आहे. गिव्ह द रिझन्समध्ये बरं इथे नाही दिलं आहे, पण डायजेस्टमध्ये तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळेल. डायजेस्ट किंवा मास्टर की जे काही तुमच्याकडे असेल तर बेसिकली पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा असा क्वेश्चन असतो आणि मग खाली तुम्हाला रिझन द्यायचं आहे की आपण पेरिपॅटसला कनेक्टिंग लिंक का म्हणतो, ठीक आहे. सो पेरिपॅटस आहे. त्याचप्रमाणे अजून आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे लंगफिश आहे तर लंगफिश कनेक्टिंग लिंक आहे. तर ते कनेक्टिंग लिंक का आहे, किंवा डगबिल प्लॅटिपस कनेक्टिंग लिंक का आहे, तर का आहे तर दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये आहेत. मग ते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुम्हाला सांगायचे. सो असे गिव्ह द रिझनसारखे प्रश्न बनतील. डिरेक्टली कनेक्टिंग लिंक एक्सप्लेन करा वगैरे असं डिरेक्टली येत नाही, त्याच्यामध्ये असे प्रश्न फिरवून तुम्हाला विचारले जातील. किंवा आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये तुम्हाला सपोज की असं असेल
विच ॲनिमल इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड अर्थ्रोपोड्स, ॲनेलिड्स अँड अर्थ्रोपोड्स. मग तुम्हाला त्याचं नाव लिहायचं आहे. तर असे पण प्रश्न येऊ शकतात. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस खूप जनरल आहे किंवा खूप इझी आहे, हे स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. याच्यामध्ये तुम्हाला डार्विनची थिअरी जी आहे तर त्याचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत किंवा ऑब्जेक्शन्स ज्याला आपण म्हणतो, तर हे काय आहे, त्याच्या थिअरीमध्ये मेन काय सांगितलं आहे तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या थिअरीमध्ये काय नाही सांगितलं आहे हे पण माहिती पाहिजे, म्हणजे लिमिटेशन्स काय आहेत आणि ऑब्जेक्टिव्स काय आहेत. सो त्यांच्या थिअरीमध्ये त्यांनी सांगितलं होतं सर्वायवल फिटेस्ट, जे सर्वाईव्ह करण्यासाठी फिट आहेत तेच लोक सर्वाईव्ह करू शकतात किंवा तेच ॲनिमल्स या कॉम्पिटिशनमध्ये राहू शकतात. सो ते झालं नॅचरल सिलेक्शन. सो हे त्यांनी त्यांच्या थिअरीमध्ये सांगितलं होतं. पण मग नॅचरल थिअरीमध्ये काय नव्हतं सांगितलं तर ते लिमिटेशन्स जे आहेत ते 3 लिमिटेशन्स पण तुम्हाला माहिती पाहिजेत. बाकी ही इन्फॉर्मेशन स्किप करू शकता. लेमार्किझमवरती शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते, त्याच्यामुळे लेमार्किझम करायचं आहे. स्पेसिएशनवरती पण शॉर्ट नोट बनवू शकते, एवढं खूप येईलच असा प्रश्न नाही आहे. सो जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. ह्युमन इव्होल्युशन स्किप केलं तरी पण चालेल. आय नो खूप मोठा आणि खूप जास्त डिफिकल्ट डेटा आहे पण तुम्ही स्किप करू शकता. पण ह्याच्यामध्ये काही MCQs बनतात, लाईक रॅमापेथिकस असेल तर हे पहिल्यांदा फर्स्ट रेकॉर्ड आहे ह्युमन लाईक ॲनिमल असल्याचा. सो ते तुम्ही MCQसाठी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल होमोसॅपियन्स ही स्पीशीज आहे, म्हणजे ह्युमन्सचं सायंटिफिक नाव होमोसॅपियन्स आहे. तर ते जर कुठे MCQsमध्ये आलं तर तेव्हा तुम्हाला लिहायला पाहिजे. आफ्टर दॅट पहिलं वाईज मॅन जे आहे तर ते निअँडरथल आहे, हे MCQsमध्ये येऊ शकतं. आणि बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. सो हे तुम्ही करणार आहात एव्हिडन्सेसची नावं. नेक्स्ट याच्यामध्ये फोसेल्स का इम्पॉर्टंट आहेत आणि हे जे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचा आन्सर पाहायला मिळेल. MCQ सगळे करा, म्हणजे जे फिलिंग द ब्लँक्स आहेत ते सगळे करा. बाकी मी तुम्हाला जे टेक्स्टबुकमधलं सांगितले तेवढं केलं तरी पण सफिशियंट आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन नाही केलं तरी पण चालतील. ठीक आहे. सो एवढं केलं तर याच्यातलेच क्वेश्चन्स पेपरमध्ये येतात. ह्युमन इव्होल्युशन वगैरे काही याच्या आधी नाही विचारलं गेलं आहे. हा सगळा डेटा लक्षात ठेवायची गरज नाही आहे. फक्त काही नावं जी मी तुम्हाला ते सांगितले MCQsमध्ये येऊ शकतात तेवढी मात्र लक्षात ठेवा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला ही सिरीज कशी वाटते आहे याच्या आधी मी सायन्स पार्ट 1चे सगळ्या चॅप्टर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत आणि सायन्स पार्ट तुम्ही सुरू केलेलं आहे. तर सायन्स पार्ट तुम्ही चालू ठेवावं का किंवा असेच व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी इतर सगळ्या टॉपिक्सचे किंवा चॅप्टर्सचे पण व्हिडिओज अपलोड करेन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.